तुम्हाला माहिती आहे का, शिंपल्या उकळवल्या आणि त्यात शेवग्याचा कवळा पाला घातला ना, तर एकदम पौष्टिक चविष्ट अशी आपली पारंपरिक उपऱ्यांची शाक तयार होते. आज बाजारातून लहान लहान शिंपल्या आणल्या होत्या. पावसाच्या दिवसात हाच तर आमचा समुद्री रानमेवा. या चिरणार कधी म्हणून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग हळद आणि मीठ टाकून उकळायला ठेवल्या. तोपर्यंत लगेच शेवग्याचा कवळा पाला तोडून स्वच्छ धुवून निवडून घेतला. शेवग्याचा पाला म्हणजे पोषणाचा खजिना. त्यात भरपूर जीवनसत्वे आणि शरीराला उपयोगी पोषक घटक असतात. शिंपल्या उकळल्यावर त्याचा गर काढून घेतला. शिंपल्या म्हणजे फक्त चवीला भारी नाहीत, तर त्यात प्रोटीन आणि खनिजही असतात. म्हणून आमच्या कोळी घरात अशा रेसिपींना वेगळंच महत्त्व आहे. आणि उकळलेलं पाणी बाजूला काढून ठेवलं. पाणी नेहमी वरचंच घ्यायचं बरं का, कारण खाली थोडी माती राहू शकते. आता कांदा चिरला, लसूण, आलं, जिरं, काळी मिरी छान वाटून घेतलं. शेवग्याचा पाला चिरून घेतला आणि थोडी कैरी पण कापून घेतली. आता रेसिपीला सुरुवात करू. मग लंगडी गरम करून त्यात तेल घातलं. आधी वाटण छान परतून घेतलं. त्यात कांदा मिरची शिजवली. मग हळद, गरम मसाला आणि मीठ घालून तयार केला मस्त मसाला. त्यात शिमल्यांचा गर घालून छान परतवला. मग शेवग्याचा पाला आणि कैरी घालून परतून घेतलं. शेवटी शिंपल्याचं उकळलेलं पाणी घालून मस्त उकळी काढून घेतली. शाक थोडी जाड करण्यासाठी तांदळाच्या पिठात पाणी घालून त्याची स्लरी करून ह्यात ॲड केली. वरून तुमची आणि माझी फेवरेट कोथिंबीर आणि तयार झाली आपली उपऱ्यांची शाक. आता काय, बनवा लवकर आणि सांगा कशी झाली आहे ते. आता बघताय काय, अशाच पारंपरिक कोळी रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.